न्यूज लाईन, अचूक वेधक. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा भाजप महायुतीतर्फे आयोजित करण्यात आला होता. विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड दक्षिणमधील डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉक्टर सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कराड दक्षिणच्या जनतेने पृथ्वीराज चव्हाण यांना रिटायर करून डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे विजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवावे असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यावेळी केले. व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. झाले, आमदार झाले, ते गेली 7 वर्ष आहेत वाटतं. 7 वर्ष गेली राजकारणात आणि पृथ्वीराज चव्हाण आता रिटायर्ड व्हा. 78 वर्ष झाली, बस चला, आता चला घरा, हे सांगायला मी आलोय. अरे किती वर्ष राजकारण करणार आणि कुणासाठी करणार? स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कशासाठी? म्हणून हे जर तुम्ही मतदारसंघात काहीच केलेलं नाही. अरे तुम्ही पंतप्रधानाच्या जवळ होता तिथं 2007 ते 14 पर्यंत, न बोलणाऱ्या, ते पण बोलत नव्हते आणि तुम्ही पण बोलत नव्हता. तुम्ही स्वतः आमदार होता, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता आणि तुम्ही सांगितलेला तुम्ही म्हणजे एखादा प्रोजेक्ट पण केलेला नाहीये. आणि आता आपण सांगत होता की तुम्ही पत्र दिलं. अरे रोड जो केलेला आहे तो गडकरींचं विजन आहे आणि मोदीजींचं फंडिंग आहे. त्याने नाही केलेला. त्याने करायचा तर अगोदरच करायला पाहिजे होतं. 2007 ते 2014 काय केलेलं आहे तो सांगा. माझी चॅलेंज आहे, कुठल्याही चॅनलवरती मी येतो की आपण इथं काय केलं आणि महाराष्ट्रात काय केलेलं आहे ते सांगा. मी चॅलेंज करतोय. मी आव्हान करायला आलेलो आहे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना. कारण आपण घरी बसून चालणार नाहीये. आपण फक्त हा कंपॅरिझन चार्ट सांगायला पाहिजे. कृष्णा मेडिकलच्या वतीने इथं असलेले किंवा कृष्णा शैक्षणिक संस्था या वतीने असणारे अतुल बाबा आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जे सगळे, मी म्हणणार की बिझनेस इज नव्हे, सेवा कार्य. मी मुद्दामून म्हणतोय की सेवा कार्य. कृष्णा मेडिकल कॉलेज असेल, नर्सिंग इन्स्टिट्यूट असेल, फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट असेल, आयुर्वेदिक असेल, कृष्णा हॉस्पिटल असेल, कृष्णा सहकारी कारखाना असेल किंवा कृष्णा बँक असेल, 10,000च्या वरती लोकांना डायरेक्ट नोकऱ्या दिल्यात. आपण किती लोकांना दिल्यात? अरे एवढा मोठा व्यवसाय जेव्हा डायरेक्ट होतो तेव्हा इनडायरेक्ट आधी 30-40 लोकांच्या कुटुंबाला सहकार्य मिळते. हे इनडायरेक्ट मिळतोय. म्हणजे जेव्हा 50,000च्या घरामध्ये आपण इनडायरेक्ट एकटे, म्हणजे फक्त जी फॅमिली ज्यांना राजकीय फक्त काहीच, म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणीही निवडून आलेला नाहीये, ते जे सगळं काही करतात ते समाजकारण म्हणून करतात, राजकारण म्हणून करत नाहीये. मी कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे. खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार ह्याने रिटायर्ड होऊन घरी जावं. लोक त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील. कारण आता 78 झाली, बस पुरं करा. कारण ज्यांनी काही विकास केलेला नाही आहे आणि जे विकास करायला ते समर्थ नाही आहेत, अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला या कराडमध्ये नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं. आणि महायुतीचा, आपल्या नवा दमाचा जो कर्तृत्ववान अतुलबाबा भोसले यांना लोकांनी निवडून आणावं. जो उत्साह लोकांमध्ये आहे, मला नक्की खात्री आहे लाडल्या बहिणी आणि लाडले भाऊ, शेतकरी आणि कामगार वर्ग हे सगळेजण यावेळी नक्कीच म्हणजे आम्हाला महायुतीला डॉक्टर अतुलबाबा यांना निवडून देतील याचा मला. द न्यूज लाईन, अचूक वेधक.